थाने जिले के शाहपुर स्थित टेम्भा शासकीय आदिवासी आश्रम शाला में एक नाबालिग छात्रा से छेड़छाड़ का सनसनीखेज मामला सामने आया है। 10वीं कक्षा में पढ़ने वाली छात्रा की शिकायत पर पुलिस ने आश्रम शाला के एक कर्मचारी के खिलाफ केस दर्ज कर उसे गिरफ्तार कर लिया है। जानकारी के अनुसार पीड़िता की शिकायत के बाद पुलिस ने आरोपी कर्मचारी के खिलाफ BNS की धारा 74 और पॉक्सो एक्ट के तहत मामला दर्ज किया। आरोपी को गिरफ्तार कर आधारवाड़ी जेल भेज दिया गया है। चौंकाने वाली बात यह है कि आरोपी कर्मचारी पर पहले भी इसी तरह के आरोप लग चुके हैं, जिससे प्रशासन की कार्यप्रणाली पर गंभीर सवाल खड़े हो रहे। घटना के बाद से आश्रमशाला में पढ़ रही छात्राओं की सुरक्षा को लेकर हड़कंप मच गया। अभिभावकों और आदिवासी कार्यकर्ताओं ने आश्रमशालाओं में लड़कियों की सुरक्षा के लिए कड़े कदम उठाने की मांग की है। नमस्कार, मी कमलाकर शिंदे, शहापूर तालुका श्रमजीवी संघटना कार्यालय सचिव। आपण बघितलं असेल, काल बुधवार दिवशी जो टेम्भा आश्रम शाळेचा प्रकार घडला, त्या विद्यार्थिनीने विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे। अशा पद्धतीचा महाराष्ट्रामध्ये परिस्थिती झालेली आहे आश्रमशाळाची की तिथे सुरक्षिततेचा मोठा प्रश्न पडलेला आहे। आज सुद्धा तुम्ही बघत असाल, कालच्या घटनेला अशा पद्धतीचा गुन्हा दाखल होतो, अशा पद्धतीचे विषय घडतात। हा सुरक्षिततेचा मोठा प्रश्न पडलेला आहे की आश्रमशाळेची सुरक्षितता आज किती ढासळलेली आहे। आज तुम्ही बघत असाल, महाराष्ट्रामध्ये युवक असेल, त्याच्यानंतर विद्यार्थी असतील, यांनी अहिंसेच्या मार्गाने आंदोलन, मोर्चे लोकशाही मार्गाने काढतात। पण असे प्रकार घडत राहिले तर विद्यार्थी, युवक हिंसेच्या मार्गाकडे न जाण्यासाठी शासनाने याच्या उपाययोजना करणं गरजेचं आहे। परंतु असं कुठेही शासन प्रशासन उपाययोजना करताना दिसत नाहीत। काल घडलेला प्रकार, जो व्यक्ती आहे तो व्यक्ती या आधीही आगई आश्रम शाळेमध्ये होता आणि आगई आश्रम शाळेमध्येही त्यांनी असा प्रकार केला होता, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता। तो जेलमध्येही राहून आला। त्याच्यानंतर काही दिवसांनी पुन्हा त्याला सेवेमध्ये घेतला आणि मुरबाडच्या मोरोशी आश्रम शाळेमध्ये त्याला रुजू केला। मोरोशी आश्रम शाळेच्या नंतर काही दिवसांनी पुन्हा तो टेम्भा आश्रम शाळेला आला आणि टेम्भा आश्रम शाळेमध्ये सुद्धा त्यांनी असा प्रकार घडवला। म्हणजे याचा अर्थ शासनाने, प्रशासनाने आणि आदिवासी विकास प्रकल्पच्या प्रकल्पवाल्यांनी अशा पद्धतीने विद्यार्थ्यांची रिस्क घेतलेली आहे। खऱ्या अर्थाने यांची सगळ्यांची असं का केलं, त्याला का घेतला, याची चौकशी झाली पाहिजे आणि त्या सर्व प्रकाराची पाहणी करण्यासाठी, विचारपूस करण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्षा सन्माननीय सीताताई घाटाल आज प्रकल्पामध्ये, शहापूर प्रकल्पामध्ये येत आहेत। त्या शहापूर प्रकल्पात विचारपूस आणि त्याचा जाब विचारल्यानंतर श्रमजीवी संघटना पुढचा पाऊल उचलणार आहे, काय नियोजन करणार आहे, ते पुढचं नियोजन आंदोलनाचे, मोर्चाचे जे असेल, पण या शासनाविरुद्ध आश्रमशाळेच्या सुरक्षेच्या संबंधात आमचा पुढचा विषय असणार आहे। सर्वांना धन्यवाद।